नमस्कार. यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. आता दिवाळी संपलेली आहे. रोजचे आपले नेहमीचे नाश्त्याचे पदार्थ, जेवणाचे पदार्थ आज घेऊन येत आहे. बरीच सुट्टी पण झालेली आहे, तर आज आपण पहिल्यांदा नाश्त्याचा पदार्थ बघूया. अगदी हेल्दी आहे पदार्थ आणि पटकन तयार होतो. तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथं मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. नेहमी भाकरीसाठी आपण जे ज्वारीचं पीठ वापरतो तेच मी इथं पीठ वापरलेलं आहे. त्यासाठी इथं पाव वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर बारीक रवा असला तर तो तुम्ही पाव वाटी घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा लाल तिखट पावडर असते ती वापरलेली आहे. 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि 1 चमचा धनेजिरे पावडर घातलेली आहे. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करणार आहोत. आज आपण इथं सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे धिरडं बनवू शकता. ज्वारीचं धिरडं बनवणार आहोत. हे आता थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बॅटर न करता अगदी ह्याच कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही हे बॅटर करू शकता. आता ह्याच्यात आपल्याला भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत. इथं मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरच ॲड केलेली आहे. याऐवजी तुम्ही कोबी, सिमला मिरची, काही तुमच्याकडे अवेलेबल ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही ह्यात घालू शकता. आज आपण ह्या धिरड्यामध्ये अजिबात दही, इनो, सोडा काहीही वापरणार नाही. तरीसुद्धा हे जाळीदार असं हे धिरडं तयार होतं. आता हे मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपल्याला पावपेक्षा थोडासा कमी असा लिंबाचा रस घालायचा आहे. साधारण हे अर्धा चमचा लिंबाचा रस इथं मी वापरलेला आहे. ह्याच्यानं धिरडं आहे ते अतिशय जाळीदार मस्त तयार होतं. चवीलाही अप्रतिम लागतं. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला झाकून एक 10 मिनिटं ठेवायचं आहे. म्हणजे जे पिठात आपण जे जिन्नस घातलेले आहेत ते छान असे मिक्स होतील. हे बघा, ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता ह्याला झाकून ठेवूया. साधारण 10 मिनिटं झालेलं आहे. बॅटर मस्त फुललं गेलेलं आहे. मला जरासं बॅटर आहे ते घट्ट वाटत आहे, त्यामुळे थोडंसं पाणी मी इथं ॲड करत आहे. जास्त ह्याची पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आहे. आपण नेहमी धिरड्याला किंवा घावणाला जसं ठेवतो त्याप्रमाणे ठेवायचं आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर इथं एक तवा तापत ठेवलेला आहे. आता तव्याला थोडंसं तेलानं ग्रीस करून घेऊया, म्हणजे खालती धिरडं आहे ते चिकटणार नाही. आता प्रत्येक वेळा धिरडं टाकताना आपल्याला हे हलवून बॅटर आहे ते हलवून मग पळीनं यात तव्यावर सोडून द्यायचं आहे. गोलाकार हे धिरडं सोडून द्यायचं आहे. ज्या आकाराचे तुम्हाला धिरडे हवे आहेत त्या आकाराचा छोटा किंवा मोठा असा धिरडा इथं पीठ पसरून घ्यायचं आहे तव्यावर. अगदी छान पसरलं जातं. आणि हे आता थंडीचे दिवस चालू आहे तर पौष्टिक आहे आणि एकदम पोटभरीचा नाश्ता होतो. मुलांना तुम्ही डब्यातसुद्धा हे दिलं तरी पण छान मऊसूत राहतं. आता वरून थोडंसं तेल घालून ह्याला एक वाफ आणून द्यायची आहे, म्हणजे वरचं जे पिठाचं आवरण आहे ते पण थोडंसं शिजलं जातं. एक 2 मिनिटाची वाफ आणून दिलेली आहे. वरून बघू शकता पीठ शिजलं गेलेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे. आता ह्याला आपण पलटून घेऊया. हे बघा, हे पलटलेलं आहे. खालती बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे. आज आपण इथं सोडा किंवा दही अजिबात न वापरता सुद्धा छान अशी जाळी पडलेली आहे. आणि मस्त इथं हे धिरडं तयार झालेलं आहे. असे हे मस्त ज्वारीच्या पिठाचे जाळीदार धिरडे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कॉमेंट करून सांगा की कशी वाटली आजची रेसिपी. थँक्यू.